आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी सोसायट्या आणि जिल्हा बँकांमधील निर्माण झालेली अनिष्ट तफावत दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे। या तफावतीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून सहकार क्षेत्रात असमतोल निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर ही तफावत पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी रमेश बोरनारे यांनी केली आहे। त्यांनी शासनाकडे याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे। सहकार क्षेत्रातील समतोल राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। का ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सहकार चालू आहे, त्या पद्धतीने बाकी ठिकाणी सहकार त्या ठिकाणी मोडकळीस आलं का काय असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं। आणि म्हणून एका व्यक्तीबरोबर चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय एक शब्द त्यांनी खूप चांगला त्या ठिकाणी वापरला, कांडे खाण्याच्या ऐवजी जर कोंबडीच जर खाल्ली तर सहकार पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागाच्या विविध कार्यकारी सोसायटीची अवस्था अशाच पद्धतीने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली का ग्रामीण भागाच्या ज्या सोसायटी अध्यक्ष महोदय याची जर अनिष्ट तफावत जर त्या ठिकाणी आपण जर पाहिली, आणि म्हणून मी सहकार मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे का ग्रामीण भागाच्या जर सोसायट्या वाचवायच्या असेल, ग्रामीण भागाच्या सोसायट्या शेतकऱ्यांसाठी जर चालवायच्या असेल तर या अनिष्ट तफावतीसाठी आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने एक पाऊल त्या ठिकाणी पुढे उचलण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी घडतं असं का जिल्हा बँक आमच्या विविध कार्यकारी सोसायटीला कर्ज देतं आणि विविध कार्यकारी सोसायटी सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप त्या ठिकाणी करतंय, परंतु व्याजाच्या दरामध्ये त्या ठिकाणी जो फरक पडतो त्यानुसार अनिष्ट तफावत त्या ठिकाणी आम्हाला आढळून येते। अध्यक्ष महोदय, मी सहकार मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगेल की एक 4-5 सोसायटीचं जर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर या ठिकाणी धोंदलगाव नावाची सोसायटी आहे, जिल्हा बँक सांगते का आमचं तुमच्याकडे येणं 15 कोटी रुपये, परंतु खऱ्या अर्थाने सभासदाकडे त्या सोसायटीचं 6 कोटी रुपये त्या ठिकाणी फक्त येणं आहे। म्हणजे या ठिकाणी तफावत जी अनिष्ट तफावत आहे ती 8 कोटी रुपयाची आहे। असंच लाडगाव आहे, वैजापूर आहे, साकेगाव आहे, शिवराई आहे, माझं चिंचडगाव आहे, नगीरा पिंपळगाव आहे। आणि अध्यक्ष महोदय, जर ही अनिष्ट तफावत जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वाढत जर गेली तर ग्रामीण भागाच्या संपूर्ण सोसायट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सहकार मंत्र्याला त्या ठिकाणी विनंती करणार आहे का या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोसायटी आणि जिल्हा बँक यांची जी अनिष्ट तफावत त्या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये काहीतरी मार्ग काढावं आणि ती अनिष्ट तफावत पूर्णपणे रद्द करण्याचा खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती करतोय। अध्यक्ष महोदय, सहकार कायदा 1960 कलम 44 अनुसार सोसायटीला सभासदाकडून दुप्पट पैसे घेण्याचा कोणताही अधिकार नाही। जर एखाद्या कर्जधारकाला जर 100 रुपये जर दिले तर व्याजाचे फक्त 100 रुपये त्या ठिकाणी झाले पाहिजे, परंतु बँक मात्र असं करत नाही। आणि म्हणून तफावत इतकी मोठी वाढत चालली आणि म्हणून या तफावतीसाठी मी सहकार मंत्र्याला विनंती करणार आहे का आपण खऱ्या अर्थाने यावरती काहीतरी कार्यवाही करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे। अध्यक्ष महोदय, याला जोडून मी या ठिकाणी एक सचिवाचा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी सांगणार आहे का विविध कार्यकारी सोसायटीचं कामकाज सचिव मार्फत त्या ठिकाणी चाललं जातं, परंतु आज सचिवाची काय परिस्थिती आहे, व्याजामधून फक्त 2% रक्कम घ्यायची, त्यामधून स्वतःचा पगार घ्यायचा, निवडणुकीचा खर्च काढायचा, दैनंदिन खर्च काढायचा। परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी विनंती करील का जेवढे महाराष्ट्रामध्ये विविध कार्यकारी सोसायटी सांभाळणारे सचिव आहे त्याला जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि जिल्हा बँकेने खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या जिल्हा बँकेच्या जसं कर्मचाऱ्याला पगार होतो त्या पद्धतीने पगार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, सचिवाचं खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात शोषण त्या ठिकाणी होतं, सचिवाला त्या ठिकाणी पगार मिळत नाही आणि म्हणून सर्व सचिव महाराष्ट्र पातळीवरती जिल्हा बँकेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आपल्या मार्फत
मी सहकार मंत्र्याला त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, ऊर्जाच्या बाबतीमध्ये फक्त एक पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. सोलर चालू झाला. अध्यक्ष महोदय, मी खऱ्या अर्थाने सरकारचं अभिनंदन करीन का जो शेतकरी सोलर मागेल त्याला सोलर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, सोलर मुळे परिस्थिती अशी झाली का या ऊर्जा विभागाने कोटेशन देणंच बंद करून टाकलं. आज परिस्थिती खूप भयानक आहे. ज्याची मोठ्या प्रमाणात पाईपलाईन आहे त्याच्या मोठी सोलर चालत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, मी याच्या अगोदर सुद्धा हा प्रश्न नागपूरला त्या ठिकाणी मांडला होता का सोलर जरूर चालवा, परंतु जो शेतकरी कोटेशन मागेल त्याला कोटेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या सोलर मुळे झालं अध्यक्ष महोदय असं का सरकार ऊर्जा खात्याला ट्रान्सफॉर्मर साठी निधी उपलब्ध करून देत नाही.